पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उल्वेनोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर पार पडलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2026 या स्पर्धेत पुरुषांच्या गटात ओमकार वेशवी तर महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी संघाने विजेतेपद पटकावले। 20 ते 22 फेब्रुवारी अशा 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 128 पुरुष तर 32 महिला संघांनी सहभाग घेतला होता। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन, पंचांची काटेकोर आणि निष्पक्ष कामगिरी तसेच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेला भव्य यश लाभले। संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले। आयोजकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा क्रीडा सोहळा संस्मरणीय ठरला आहे। ही स्पर्धा अत्यंत दिमागदार आणि खेळाडूंसाठी सर्व सुविधांनी संपन्न झाली। या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुरुषांच्या गटात ओमकार वेशवी संघाने शिवाई बांधण संघाला पराभूत करून अजिंक्यपद पटकावले। त्यामुळे शिवाई बांधण संघ उपविजेते ठरले। तृतीय क्रमांक जय बजरंग रोहा तर चतुर्थ क्रमांक जय भवानी वाशी पेण संघाने मिळवले। महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी विजेता संघ ठरला। उपविजेता पनवेल स्पोर्ट्स क्लब पनवेल संघ तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक अनुक्रमे ओमकार वेशवी आणि दत्तात्रय क्रीडा पनवेल संघाने मिळवला। या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळाडू तसेच स्पर्धेसाठी मेहनत घेतलेल्या कबड्डीतील ज्येष्ठ कबड्डीपटू मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास स्पर्धा संयोजक समितीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, वाय.टी. देशमुख, महापौर नितीन पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट आस्वाद पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, चित्राताई पाटील, प्रसाद भोईर, रत्नप्रभा घरत, प्रतिभा भोईर, शरद कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, प्रमोद म्हात्रे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष हिराचंद पाटील, प्रफुल्ल पाटील, जे पाटील, जगदीश पाटील, संजय मोकल, प्रथमेश पाटील, संदेश बैकर, जनार्दन पाटील, नरेश म्हात्रे, ओमकार पिंगळे, लक्ष्मण गावण, अजिंक्य पाटील, पांडुरंग पाटील, संकेत पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते।